नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलो मौजे मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा. 26 मार्च 2026 रोजी विठोबा बिरोबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य यात्रेचं जुनं पारंपरिक मैदान आहे मौजे मायनीकरांचं. त्या मैदानात चढाव घेण्यासाठी आलो मायनी फाटीवरती. यासोबत आपल्यासोबत यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ मायनीकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ यात्रेचं मैदान 26 तारखेचं नियोजन कसं आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल मैदानाचं नियोजन आयोजन कसं आहे यावेळेस? या ठिकाणी धनगर विठोबा बिरोबा देवाच्या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी पारंपरिक मैदान मायनीमध्ये या ठिकाणी 26 तारखेला 26/3/2026 रोजी या ठिकाणी याच मैदानावर मायनीच्या मैदानावर धनगर विठोबा बिरोबा देवाच्या यात्रेच्या निमित्तानं ओपन असं मैदान या ठिकाणी मैदान आयोजित केलंय. या मैदानाची खासियत म्हणजे गेले 10-15 वर्ष झालं या मैदानामध्ये मायनीमध्ये जे मैदान भरतं त्या मैदानामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्यांच्या वासरांना न्याय देण्याच्या हेतून उद्देशानं या ठिकाणी सर्वसामान्यांसाठी एक मैदान आम्ही मायनीमध्ये पारंपरिक भरवतो. या ठिकाणी विठोबा बिरोबा देवाच्या यात्रेच्या निमित्तानं ह्याही वर्षी 4थं वर्ष आमचं चालू आहे की ह्या वर्षी बिरोबा आणि विठोबा देवाच्या यात्रेच्या निमित्तानं ओपन अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. नक्कीच. बरं, मैदान आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटना शासनाच्या नियमानुसार होणार. हे मैदान पूर्णपणे शासनाच्या नियमाप्रमाणे सगळ्या इनोव्हेशन घेऊन सगळ्या परमिशन घेऊन आणि जी बैलगाडा शर्यत युनियन संघटना आहे या संघटनेच्या ज्या नियमाप्रमाणे मैदान आहे, कुणाही अन्याय होणार नाही. गावची गाडी परकी गाडी असला कुठलाही भेदभाव न करता या ठिकाणी पारंपरिक मैदान हे एक मैदानाला एक नाव आहे की नावाजलेलं मैदान आहे. ही धनगर विठोबा बिरोबा देवाचं मानाचं मैदान आहे. ह्या मैदानातून होणारा मानकरी भविष्यात पुढे हिंद केसरी अशा केसरीला आजपर्यंत गेलेली बैलजोडी आहे. त्यामुळे ह्या मैदानाला एक विशेषाचं हे आहे की मानाचं मैदान म्हणून मैदान फेमस आहे. आणि ह्या मैदानावर जेवढ्या जास्ती बैलगाड्या येतील त्या बैलगाड्यांना भविष्यात या देवाच्या आशीर्वादाने पुढे त्यांना न्याय मिळतो. आणि असा बऱ्याच बैलगाडी शर्यतीने आम्हाला ऐकायला मिळालं आहे. नक्कीच मित्रांनो, बघा यात्रेचे मैदान म्हणले की परंपरा आली आणि परंपरा म्हणले की गावचा एकोप आला. मैदान रितसर पारदर्शक, ओळख वशिला नाही, पारसलिटी नाही, पाहुणा रावळा नाही, गावची गाडी नाही, जे नियमान जिथे येणार तिथं पळणार. आपल्या मैदानाची ऑनलाईन नोंद कधीपासून? मैदानाच्या ऑनलाईन उद्यापासून या ठिकाणी आम्ही चालू करतोय. आणि यामध्ये उद्यापासून मैदानाची 21 तारखेपासून ऑनलाईन नोंद चालू केल्यानंतर की मैदानामध्ये गाडी कमी येऊ जास्त येऊ पण हे मैदान पारदर्शक होणार. 100% बक्षीस दिलं जाणार. पहिलं बक्षीस 1 लाख आहे. त्या खाली बक्षीस सगळे चालू आहेत. बक्षिसामध्ये कुठलीही काटछेट न करता या ठिकाणी बैलगाडी मार्गावर कुठलाही अन्याय होणार नाही, कुठलीही त्यांच्या परिस्थिती होणार नाही याची दक्षता कमिटीच्या वतीने देवस्थानच्या वतीने घेण्यात आलेली आहे. नक्कीच मित्रांनो, मायनी ओपन मैदान 26 मार्चला मैदान आहे ओपनचं मायनी फाटीवरती. या मैदानाची ऑनलाईन नोंद दिनांक 21 मार्च 2026 पासून 25 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. 25 तारखेला संध्याकाळी आपली लाईव्ह लॉट जाहीर होतील का? 25 संध्याकाळी लाईव्ह लॉट सगळं जाहीर होणार. दुसऱ्या दिवशी त्याचा काही कुठलं लॉट पडणार नाही, काय नाही. आदल्या दिवशी लॉट पडणार, तेच फायनल होणार. नक्कीच. बघा मित्रांनो, 21 तारखेपासून 25 तारखेपर्यंत ओपन मैदान मायनी या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे. माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. त्यांनी सांगितलं गाडी कमी होत्या जास्त होत्या, बक्षीस रिसर्च जाणार यात्रेचं मैदान आहे. पल्ला आपल्याला माहिती आहे 900+ पल्ला आहे मायनी फाटीचा. ओपनचं रान आहे आणि रान चांगलं पळा, आजूबाजूला काय अडचण नाही. बरेचसे मैदान या ठिकाणी मायनी सर्व या मैदान या फाटीवरती होत असतात. फक्त ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. कुठल्या प्रकारे त्यांनी मगाशी पण सांगितलेलं आहे 5 लिटर यात्रेचं मैदान आहे, नावातलं मैदान आहे. त्यामुळे माझी विनंती आहे लवकरात लवकर नोंदणी करून सहकार्य करा. बैलगाडी मालकांना काय सांगाल अजून एक यात्रा कमिटीच्या वतीने तुम्ही? बैलगाडी सर्व चालक मालकांना माझी एक विनंती आहे की हे धनगर विठोबा बिरोबा देवाचं पारंपरिक मैदान आहे आणि मानाचं मैदान आहे. या मैदानामध्ये तुम्ही आला की तुम्हाला निश्चित पुढच्या काळामध्ये हा विठोबा देवाचा आशीर्वाद, बिरोबा देवाचा आशीर्वाद त्या सर्व बैलांच्या पाठीशी हा राहतो. आणि हे एक विठोबा बिरोबा देवाचं एक नवसाला पावणारं देव आहे की प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावणारं दैवत आहे. त्यामुळे अशा ह्या देवाचं मैदान या ठिकाणी पारंपरिक मैदान होते. आणि या मैदानात माझी सर्व आजूबाजूच्या बैलगाडी मालकांना चालकांना विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि ह्या विठोबा देवाचा आशीर्वाद तुमच्याही पाठीशी राहावा आणि विठोबा देवाचा बिरोबा देवाचा मानकरी होण्याचा मान तुम्ही पटकावा. अशा सर्व मायनी पंचक्रोरी आणि या महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना चालकांना माझी विनंती आहे की आपण 26 तारखेच्या मैदानामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं. 25 तारखेपर्यंत नोंद आहे ऑनलाईनची. त्यामुळे त्या ऑनलाईनच्या नोंदीमध्ये सगळ्यांनी सहभाग घेऊन या पारंपरिक देवाच्या मैदानामध्ये आणि ह्या देवाचा मानकरी होण्याचा मान आपण पटकावा अशी सर्व बैलगाडी मालका चालकांना विनंती करतोय. कारण हे देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. हे भक्ताच्या हाकेला धावणारं दैवत आहे. अशा देवस्थानच्या ह्या बैलगाड्या शर्यतीच्या
या यात्रेमध्ये आपला सहभाग होणं हा फार गरजेचं आहे. त्यामुळे माझी सर्व बैलगाडी चालक मालकांना विनंती आहे की आपण यामध्ये यावं आणि आपण आपल्या बैलांना आणि इथल्या भागातील सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी आपल्याला विनंती आहे. नक्कीच. बघा मित्रांनो, त्यांनी बरंच काय माहिती दिली आपल्याला या ठिकाणी या मैदानासंदर्भात किंवा देवस्थानची. मैदानाला या ठिकाणी 1,71,51, 31, 21, 15, 11, 10,000 अशी बक्षीस आहेत. क्वार्टर फायनल सुद्धा आहे. मानाचे डाले आहेत. माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. कारण आता यात्रेची मैदानं सगळीकडे मैदान चालू आहेत. तरी यात्रेची मैदान म्हणले की आपल्याला माहिती रितसर आणि पारदर्शक होत असतात. जे नियम आहेत आपले संघटनेचे, शासनाचे, त्या नियमानुसार मैदान या ठिकाणी संपन्न होत असतात. कुठलीही मनात शंका न बाळगता, कुठल्या अफवांना बळी न पडता येत्या 26 तारखेला मोठ्या संख्येने या मैदानाची ऑनलाईन नोंद करून उपस्थित राहून मायनीकरांच्या मैदानाची शोभा वाढवायची. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता बैलगाडी मालकांना 26 तारखेला ओपनचं मैदान कसं नियोजन आहे ऑनलाईन नोंद लॉट संदर्भात? उद्या दिनांक 21/3/2026 पासून 25/3/2026 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन नोंद चालू राहणार आहे. बर. आणि संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान लॉट इथं ऑनलाईन स्वरूपात जाहीर होणार आहेत. बर. आणि त्यानंतर हा. दुसऱ्या दिवशी 26 तारखेला सकाळी 9 वाजता आपलं मैदान चालू होणार आहे. बर. आणि मैदानाचं बक्षीस 1,01,111 ते 7,000 पर्यंत अशी बक्षीस आहेत. 7 बक्षीस. 7 बक्षीस आहेत. आणि त्याचबरोबर क्वार्टर फायनलचे बक्षीस आहेत. क्वार्टर फायनल हा घेतला जाणार आहे. बर. आणि त्याचबरोबर प्रत्येकी विजेत्या बैलगाडी मालकास प्रत्येकी एक ढाल, क्वार्टरच्या बैलगाडी मालकास सुद्धा ढाल देण्यात येणार आहे. बर. आणि त्याचबरोबर बैलगाड्याचा अड्डा झाल्यानंतर एक दिवस राखून दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 तारखेला विठोबा देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचे जंगी मैदान आहे. बर. तर त्या कुस्त्याच्या मैदानाचं सकाळी 11 वाजता विठोबा मंदिर येथे नोंदणी आहे. तरी तमाम पैलवानांना ही विनंती आहे की त्यांनीही आमच्या यात्रेच्या कुस्त्याच्या मैदानाला येऊन आपली सहभाग सगळ्यांनी नोंदवायचा आहे. आणि ह्या दोन्हीही मैदानं असतील, संपूर्ण कार्यक्रम असेल आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम यात्रा कमिटीने 23/3/2026 रोजी 27 तारखेला 27/3/2026 रोजी विठोबा मंदिर येथे होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्व महिलांनी त्यामध्ये उपस्थित राहून आपला सहभाग दर्शवायचा आहे आणि आमच्या विठोबा बिरोबा यात्रेचा शोभा वाढवायची आहे. आणि त्याचप्रमाणे सर्व बैलगाडी मालकांनी हे आपल्या वेळेत नोंद करून आम्हाला सहकार्य करायचं आहे. कोणतीही पार्सलिटी इथे होणार नाही. आणि महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आपल्याला ज्या आता प्रथा पडलेली आहे की प्रत्येक गावात कमिटीच्या चिठ्ठ्या टाकायच्या, तर ती या यात्रेत आम्ही एकही चिठ्ठी टाकणार नाही. बर. विकण्यासाठी एकही चिठ्ठी टाकणार नाही. तर प्रत्येक बैलगाडी मालकांनी आपापल्या जबाबदारीवर आपापली 1 टाका 2 टाका पण त्यांनी आधीच टाकायची आहे. आम्ही परत मागून विकण्यासाठी एकही चिठ्ठी टाकणार नाही. नक्कीच. ते बैलगाडी मालकांनी त्याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच. बघा, बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे, यात्रा कमिटीने सांगितलेलं यात्रेचं मैदान आहे. नोंदणी संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या 1 टाका 2 टाका 3 तुमच्या इच्छेनं कमिटीची एकी पावती विकाया नसणार आहे. त्यामुळे बैलगाडी मालकांनी वेळेत ऑनलाईन नोंद करून सहकार्य करायचंय. पुन्हा एकदा माझा जाता सर्व बैलगाडी मालकांनी ते ओपन मैदान मायनी 26 मार्च या मैदानाची ऑनलाईन नोंद उद्या दिनांक 21 मार्च 2026 पासून दिनांक 25 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. तरी माझी विनंती, लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रेच्या मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांग बरे. विठोबा बिराच्या नावानं चांग बरे. नावानं चांग बरे.